राज्यभरातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये शिक्षकांनी शाळा बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढलाय। पुण्यात झालेल्या या आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी झाले होते। शिक्षकांचे म्हणणं आहे की 2013 पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षकांवर TET सारखी सक्ती करण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आणि चुकीचा आहे। तसेच शाळांमधील मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा, अपुरी पदोन्नती व्यवस्था, पगार संरचनेतील विसंगती आणि निवृत्ती व्यवस्थेतील अडचणी या सर्व मुद्द्यांवर शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय। त्यांच्या मते अनेक वर्षांपासून चर्चा करूनही तोडगा न निघाल्याने शेवटी शाळा बंद आंदोलन हा कठोर निर्णय घ्यावा लागला। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुट्टीच्या दिवशीही शाळा चालू ठेवतो, पण आमच्यावर अन्यायकारक अटी लादल्या जात आहेत, असा संताप शिक्षकांनी व्यक्त केलाय। मोर्चामध्ये काही शिक्षकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा साकारत शासनावर प्रतिकात्मक पद्धतीने टीका केली। आंदोलक शिक्षकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। नमस्कार, पुणे महानगरपालिकेची मी एक शिक्षिका आहेत। माझ्यासारख्या असंख्य जेडपी मध्ये अतिशय दुर्गम ठिकाणी काम करणाऱ्या महिला देखील या ठिकाणी जवळजवळ बहुसंख्य संख्येने उपस्थित आहेत। या ठिकाणी आम्ही यासाठी आलेलो आहोत की TET सारखी ही अन्यायकारक जी परीक्षा आहे ती सर्वांनी द्यावी। हे जे बंधनकारक वक्तव्य आहे सरकारचं किंवा सुप्रीम कोर्टाचं ते खूप अन्यायकारक आहे। कारण की आम्ही ज्या ठिकाणी इथं नोकरीला आलो त्यावेळेस आम्ही विविध परीक्षा इथं पास करून या ठिकाणी नियुक्तीमध्ये आलेलो आहेत आणि या नियुक्ती झालेली असताना देखील केवळ एका परीक्षेमुळे आमची पात्रता सिद्ध केली जाते, हे चुकीचं आहे। कारण आज आम्ही आमचे जे विद्यार्थी घडवले ते अतिशय उत्कृष्ट रीतीने त्यांचा दिनचर्या चालवतात आणि भारताचे सुजाण नागरिक बनलेले आहेत। तरी देखील याच परीक्षेने केवळ आम्ही शिक्षक चांगले आहोत, गुणवंत आहोत, शिक्षक नोकरी करण्यासाठी पात्र आहोत हे ठरवणं चुकीचं आहे। सरकारने लागू केलेली TETची आत पहिल्यांदा रद्द करावी। सरकारने संच मान्यतेचं धोरण आणलेलं ते रद्द करावं। कर्मचाऱ्यांना वेटीस धरत आहे आणि सरकारने 2005 ची जुनी पेन्शनची मागणी ती सरळ मंजूर करावी, यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। मी बारामती तालुक्यामधून आलेलो आहे। पुणे जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचा जिल्हा कोषाध्यक्ष या नाते मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करत आहे। मी बारामती नगर परिषद शाळा क्रमांक 1 या ठिकाणी उपशिक्षक पदावर कार्यरत आहे।